गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे गुरुवारच आहे आज आणि 11:30 वाजतात. 11:30, 11:40 झाले, म्हणजे 11:45 होत आलेत. आणि काल मी ब्लॉग काय केला नाही. काल मी खूप जास्त केसांना तेल लावून ठेवलेलं आणि माझं ना तेल लावलं म्हणून ब्लॉग बनवला नाही असं नाही. माझी तब्येत पण थोडीशी खराब होती, डोकं दुखत होतं माझं. तर मी विचार केला की आज मी काय करणार नाही ब्लॉग वगैरे. तर मी अजिबातच काल मला असं थोडाफार केला असेल तर केलं असेल, आठवत नाही, मला बघायला लागेल. पण मी काय बनवलं नाही आणि हे फ्लॅशसारखं सुरू झालं परत. हा प्रॉब्लेमच आहे, फेस इकडे फिरवला ना की लगेच होतं. ड्रेस धुवायचे, कपडे धुवायचे ते. तर आमची आंघोळ झाली आहे. इवे आमची आंघोळ झाली आहे. माझी तर सकाळीच झाली लवकर, पण ह्यांची आत्ता झाली आंघोळ. चंपकलालची आता आंघोळ झाली आहे. दुसरा कुठे? एकच. ठीक आहे, ये. तर ह्या चंपकची आता बोलते ना मी. इथे बस. ह्या चंपकची आता आंघोळ झाली. मी आता टॉवेल टाकते वरती. केस धुतलेत मी, कारण की मी काल खूप जास्त तेल लावलेलं. गुरुवार आहे म्हणून धुतले असं काही नाही, कारण की मी कुठला वार वगैरे बघून केस धुत नाही. मी केस नॉर्मली एक दिवस सोडते, जास्तीत जास्त 2 दिवस, आणि खूपच जास्त झाले तर 3 दिवस. अदरवाईज मी 3 दिवसापेक्षा जास्त केस धुतल्याशिवाय राहू शकत नाही. तरी आणि असं झालं की माझं डोकं एवढं दुखत होतं ना, की अक्षरशः मी परवा केस धुतले होते. तर मी काल धुतले नाही, तरी मी काल तेल लावलं. आणि लाल धुवायची नव्हती, थंडी पण आहे ना, नव्हती धुवायची, पण मी तेल लावलं पण धुवायला पाहिजे असं, कारण की तेलाला ते चपचपीत होतात ना. आणि गुन्नू काल पण स्कूलमध्ये गेली नाही, आज पण स्कूलमध्ये गेली नाही आहे. काल तर तब्येतीची मला ती थोडीशी नरमच वाटत होती, म्हणजे वाटत होतं, दिसत होतं. आणि आज तर तिने हद्द केली. आज तर ती रडत होती, नुसती रडत होती. आणि जनरली ती रडत नाही, उगाच रडत नाही ती, कारण असेल तर रडते, पण जिद्द वगैरे करून. पण ही ना आज कायची काय रडत होती, छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे चिडचिड करत होती. ह्याचा तब्येत खराब असल्यावरती मुलं चिडचिड करतात. म्हणून मी विचार केला की जाऊ दे, तिला आज पण स्कूलला नाही पाठवले. उद्याचं माहिती नाही मला, जसं असेल तर पाठवेल. जर तब्येत ठीक असेल तसं सिच्युएशन असेल त्याच्या हिशोबाने डील करेल मी सिच्युएशनला. तरी जेवण वगैरे काही झालेलं नाही आहे. नाश्तासुद्धा केला नाही आहे आज सकाळपासून. तर मी टोस्ट पण संपले होते घरात, 2 टोस्ट होते. तर 2 टोस्ट होते, मी ते राकेशला दिले खायला, पण त्यांनी नाही खाल्ले म्हणून विचार केला मीच खाल्ले. मी चहाबरोबर टोस्ट खाल्ले 2. आणि नाश्ता माझा झाला. तेच चहा टोस्ट. आणि जेवणाजवळ काही तयारी नाही, मूड पण नाही, मन पण करत नाही. काय माहिती, कंटाळा आला मला, कंटाळा आलाय. हे ना कॅमेराची सेटिंगच माझ्या होत नाही. कॅमेरा पुढे ठेवला तर असा होतो, मागे ठेवला तर तसा होतो. ह्यात आम्ही आता दिसतोय. आय होप. गुड मॉर्निंग बोल. काय? गुड मॉर्निंग. रुसली, चेहरा जर फुगला आहे आलूसारखा. आलू कच्चा आलू कच्चा आलू बेटा कहाँ गए थे, आलू कच्चा आलू बेटा कहाँ गए थे. लाडानी बोलले की काय ना काहीतरी मागे करणार, आणि नाहीतर मग तोंड फुगून बसणार. असं झालंय आज सकाळपासून आमचं. आणि आज तर अक्षरशः इतकी रडली आहे ना ती, मी तुम्हाला दाखवू शकत नाही ब्लॉगमध्ये, रेस्ट्रिक्शन येईल त्यावरती. तरी म्हणून मी दाखवू शकत नाही, पण अदरवाईज इतकी रडली, आंघोळच करायची नाही बोलते. ऍक्च्युली काल तब्येत खराब असल्यामुळे मी स्किप.
मी आणला हा पेरू, विंटर स्पेशल. आणि पेरू घेऊन झाल्यानंतर मला समजलं, एक मिनटं, पेरू घेऊन झाल्यानंतर मला समजलं की हे पेरू आहेत आतमधून पिंक, आणि मला पिंक नाही, मला व्हाईट कलरचे आपले जे नॉर्मल असतात ना इंडियन ते माहिती नाही कुठले. तर मला हे ॲक्च्युली मजा नाही आवडत नाही. मसाला पण टाकला, एवढे रेड नाही आहे, थोडासा मसाला टाकलाय, लाल मिरची पावडर. पेरू आवडतो मला, म्हणजे पेरू आवडतो म्हणजे इतकं आवडत नाही पण खाते मी. आणि खूप जास्त पिकलेत. तर माझं डोकं काल दुखवतं म्हणून बिलकुल ब्लॉगच नाही बनवला, म्हणजे काही शूट जास्त केलेलं नाही. सकाळचं थोडंफार केलं असेल असं वाटतंय मला, एक्झॅक्टली आठवत नाही, चेक करायला लागेल. फक्त लबाळे, दुसरं काय दिलं ना तिकडे ते खाणार नाही. टेस्टी आहे. तर झालं आहे, पेरू खाऊन झालं आहे. पेरू खाताना विसरून गेली होती की समोर कॅमेरा चालू आहे. आणि हा माझा चंपक आहे. हे सगळं ठेवून, हे सगळं एक एक करून सगळं सामान किचनवर ठेवून. हॅलो. तर आमच्या गुनूची तब्येत आहे आता वजन आहे. आता माझ्या गुनूची तब्येत मच बेटर आहे. कशी आहे? बरी आहे. मराठी आहे, मी मराठी. तर ॲक्च्युली तब्येत आमची थोडीशी बेटर आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडीशी मस्ती पण करतोय, खेळतोय, मस्ती करतोय, हसतोय. नाहीतर आम्ही सकाळपासून नुसती चिडचिड करत होतो. म्हणून मी सकाळी थोडीशी लाईव्ह पण आले की थोडंसं तिला पण थोडंसं वेगळं असं काहीतरी वाटावं म्हणून. बाहेर घेऊन जात नाही आहे, कारण की दिवसा कुठे जाणार, बाहेर ऊन असतं. आणि ह्या टायमाला जायचं म्हटलं तर घरातली कामं असतात, बेबो असते घरी ना, तर बेबोला सोडून जाणं पण थोडंसं शक्य होत नाही. आम्ही ट्राय करू गार्डनमध्ये जाण्याचा कधीतरी. तर ॲक्च्युली असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आणि संध्याकाळीचे 7:30 होत आले. 7:30ला 5-10 मिनटं बाकी आहेत. आताच आम्ही चहा घेतला आणि थोडंसं स्नॅक्स खाल्लं. स्नॅक्स मीन्स थोडीशी शेव खाल्ली, आलू शेव. तर आता जेवणाला पण लागायचे. राकेशला विचारलं तर राकेश मला बोलतो की आज साधं काहीतरी लाईट बनव. लाईट म्हणजे साधं लाईट नाही, जेवण नको बोलतो. मी मध्येच कार्यक्रम बघत होते चुकून, तर जेवण नको बोलतोय तो. तर भुर्जी पाव बोलतो बनव आता रात्रीला. तर मी ठीक आहे, मग आता मला भुर्जीच बनवायची, तर दुसरं काय नाही आहे. तर मी विचार करते वरण लावते. भात तर दुपारीच मी लावला होता ना, हिने तर चपातीच खाल्लेली दुपारी, चपाती आणि ऑमलेट खाल्लं होतं. तर मी विचार केला की आता पाव घेऊन येते, भुर्जी पाव बनवते मला आणि राकेशला. आज ॲक्च्युली दत्त जयंती आहे, तर काय करू आता. ऑपरेशन करण्यासाठी त्याची एक पॉट आहे. तर आता मी जरा कामाला लागते, थोडंसं काम आहे. देवपूजा वगैरे झाली आहे, ती संध्याकाळची देवपूजा झालेली आहे.
संध्याकाळची देवपूजा झाली आहे. मी घरात पसारा आहे आणि सकाळपासून मी सकाळी नैवेद्य वगैरे दुपारी दाखवला. 12-12:30 वाजता मी देवाला शिरा वगैरे बनवून नैवेद्य ठेवला. कारण की आपण दिवसभर संध्याकाळी आपल्याला माहिती आहे काय ना काहीतरी बनवू शकतो. त्यापेक्षा सकाळकडे काहीच नॉनव्हेज असं बनलेलं नव्हतं ना, तोपर्यंत मी शिरा नैवेद्य वगैरे ठेवला. आज दत्त जयंती आहे आणि तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. पण ॲक्च्युली झालेलं असेल कारण की उद्या माझा ब्लॉग जर येईल ना तोपर्यंत ऑलरेडी आज दत्त जयंती आणि उद्या माझा ब्लॉग येणार आहे. दत्त जयंतीला तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या नाही, दत्त जयंतीच्या नंतर जी संकष्टी येते त्या संकष्टीला आमच्या गावची जत्रा असते, वाईची जत्रा असते. ती पण अपकमिंग आहे. पण आम्ही ह्या वर्षी मे बी जाणार नाही आहे. म्हणजे आम्ही जातो असं अधूनमधून कधीतरी जातो. गेल्या वर्षी नव्हतो गेलो, त्याच्या आधी गेलो होतो. 2 वर्षापूर्वी गेलो होतो कारण की ही लहान होती ना तेव्हा मी गेलो होतो. एकदा मला आठवतं हिला मी घेऊन गेले होते एकदा. आणि पूर्ण सगळेजण गेलो, आई वगैरे. फक्त राकेश नसतो आमच्यामध्ये कारण त्याला बाहेर फिरण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे. त्याला आमच्याबरोबर कुठं जायचंच नाही आहे. पण आता मला त्याच्याबरोबर जायचं नाही आहे. चहासाठी तो थांबला होता. मला बोला चहा ठेव, मी चहा पितो. तर मी चहा बनवला आणि चहा काढला, त्याला चहा दिला. तर चहामध्ये फॉल्ट काढत होता की चहामध्ये असं वाईट काय बारीक दिसतंय. तर काय होतं, मी चहा वेगळा गरम करते कारण की चहा असतो खूप जास्त असतो. कारण की आम्हाला दोघांना ना कधी चहा खूप जास्त होतो आणि तो काय करतो अचानकच मना करतो मी नाही पिणार म्हणून मी काय करते चहामध्ये सगळ्या चहामध्ये दूध टाकत नाही. मी मागे पण एक लास्ट टाईम पण मी सांगितलं होतं की मी पूर्ण चहामध्ये दूध कधीच टाकत नाही. मी हळदी तसं टाकून देते दूध आणि चहा. असं एकत्र चहामध्ये टाकत नाही जनरली. सगळी खूप लोक आली असतील आणि बाहेर घरची वगैरे पण आली असतील, आई वगैरे हे लोक सगळे आले असतील तर सगळं एकत्र बनवते. अदरवाईज मी आमच्या दोघांसाठी चहा असाच बनवते डेली. तर त्याच्यामुळे मी ना ज्यामुळे त्याचं म्हणणं होतं मला माहिती नाही काय, कारण त्याला चहा देऊन मी आंघोळीला गेली. मला सुद्धा लेट होत होता ना, मला बाकीची कामं पण असतात. कारण मी जर आंघोळ नाही स्किप केली ना, उशीर केली तर मला सगळ्यात गोष्टीला लेट होतो. तर कदाचित त्याला राग आला असणार आहे. मला असं त्याला राग आला की मी त्याला चहा देऊन निघून गेले, सरळ बसले पण नाही. कारण गप्पा मारत बसतो ना आम्ही थोडंसं चहा तो पिताना. तर असं नसतं ना की आता तो चहा पिऊ शकतो, मी पिऊ शकत नाही कारण माझी आंघोळ झालेली नाही आहे. तर त्यांनी थोडं समजून घ्यायला पाहिजे ना. लेट झालं तर पिऊन टाकायचं ना, जायचं. तर त्याचं म्हणणं होतं मी बरोबर नाही बसली म्हणून तो रागवला होता ॲक्च्युली. पण तो एक्सेप्ट करणार नाही मी रागवले, मला तू गेलीस, तू बसली नाही समोर वगैरे. तर त्याच्यामुळे त्याला तो तसाच गेला. तरी चहा उचलून स्वतःच ठेवली. म्हणजे भरपूर टाईम होता त्याच्यावर, तो पिऊ शकला असता आरामशीर. म्हणजे ओतून दिला चहा आणि बोला नको, ओतून नाही दिला सॉरी, किचनवर असं ठेवला. लास्टला मी ओतून दिले. मला नको बस झालं, मला नको असं बोलायला तो गेला. समजून गेला, हे राग आला त्याला. तर मी काय बोलले नाही कारण की काय बोलून काय उपयोग नाही आहे. जाऊ दे तरी, आला तर आला. सकाळचं तितकं थोडी काम होतं. हेल्प तर काहीच करत नाही कामाची, मदत पण करत नाही. बाबा हे करतो ते करतो किंवा तू हे कर मी ते करतो असा पण बोलत नाही कधी. तू मदत करत नाही तर तुझ्याबरोबर सगळं चहा प्यायला बसायचं. एनिवेज मी आता माझ्या ह्या ब्लॉगला आता एड करते कारण की ना मला माहिती नाही तर मला जाऊन ते काहीतरी करेल. मी थोडं काम असेल किचनमध्ये, जे काय बनवायचं असेल तर मी डिसाईड करते भुर्जी पाव बनवायचा की भाजीपाव बनवायचा. पाव तर भारून झाले दोन्ही केसमध्ये, पण भुर्जीपेक्षा भाजीपाव जास्त बेटर होईल. सॉरी, भाजीपावपेक्षा भुर्जीचं जास्त बेटर होईल कारण की भुर्जी पटकन मन करून जाते. भाजीपावला भाज्या टाका, हे टाका, ते टाका. तर माझा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या. टिल देन बाय बाय, गुड नाईट.